Welcome back, students. This is the last video of first chapter, that is living world classification of microbes मध्ये. So in this today's video we are going to learn about the different microorganisms like bacteria, protozoa, fungi, algae and viruses. याच्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण सगळ्या मायक्रोऑर्गॅनिझमचं एक्सप्लेनेशन ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर तुम्हाला काय करायचं आहे की ड्युरिंग व्हिडिओ तुम्हाला टेक्स्टबुक घेऊन बसायचं आहे आणि त्या टॉपिकवर जसं बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, अल्गाय आणि व्हायरसेसच्या बाबतीत कोणकोणती माहिती तिथे सांगण्यात येत आहे व्हिडिओमध्ये याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर लक्ष द्यायचं आहे आणि अशा प्रकारे हा लेसन तुम्हाला समजून घ्यायचा आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द ॲनिमेटेड व्हिडिओ. Welcome again, students, with a new topic, classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in number, hence they are classified as follows. जेवढे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमची जी संख्या आहे ती खूप जास्त आहे, त्यामुळं त्यांना खालील प्रकारे आपण काय केलं आहे, डिवाइड केलेलं आहे. मायक्रोऑर्गॅनिझमचा साईज काउंट करताना आपल्याला 2 युनिट इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये पहिला आहे 1 meter is equal to 10 raised to power 6 micrometer and the next is 1 meter is equal to 10 raised to power 9 nanometer. So the microorganisms are divided into two categories, that is prokaryotes and eukaryotes. Prokaryotes चा प्रकार बॅक्टेरिया आणि eukaryotes चा प्रकार प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी. यामधला पहिला बॅक्टेरिया. साइज ऑफ बॅक्टेरिया इज 1 micrometer to 10 micrometer. Unicellular, independent and parasitic organism. Sometimes many bacteria together form colonies. Bacteria cell wall is prokaryotes with cell wall, but distinct nucleus or cell organelles are absent. They reproduce by simple binary fission. In favorable conditions, bacteria grow vigorously and can be double their number in 20 minutes. Look at the examples of bacteria, that is Coccus, Coccobacillus, Bacillus, Spirillum and Vibrio, means comma shaped. Next microorganism is protozoa. The size of protozoa is approximately 200 micrometers. Protozoans are found in soil, fresh water and sea water. मातीमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये आणि समुद्राच्या पाण्यामध्ये हे प्रोटोझोन्स आपल्याला मिळतात. अगेन सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजेनिक. अदर ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये सुद्धा आढळतात. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलचे हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन अ सेल स्ट्रक्चर. ऑर्गन्स ऑफ लोकोमेशन, मूव्ह होण्यासाठी जे ऑर्गन्स असतात त्यामध्ये भरपूर डिफरन्स अमॉंग द अदर ॲनिमल आपल्याला जाणवतो. दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआ, दॅट इज अमिबा, पॅरामोसियम. हे कुठे असतात तर हे फ्रीली लिव्हिंग इन डर्टी वॉटर, डर्टी वॉटरमध्ये आढळतात. अँटामेबा हिस्टोलिटिका, हे जे असतो एम्बॉयसिस होतो यांनी. नंतर प्लास्मोडियम विवॅक्स आणि मलेरिया होतो. आणि युग्लेना हे काय तर ऑटोट्रॉफिक, याला न्यूट्रिशन आहे. और नेक्स्ट टॉपिक विल बी फंगाय. फंगाय, द साइज ऑफ फंगाय इज 10 micrometer to 100 micrometers. These are found in decaying organic matter and dead bodies of plants and animal. प्लांट आणि ॲनिमलच्या ज्या डेड बॉडीज असतात त्यावर हे काय होतात, तयार होतात. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक्ड आईज. आपल्या डोळ्यांनी ते दिसू शकतात, युनिसेल्युलर असतात आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात. फंगायमध्ये सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन होत असते. ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. जे ऑर्गॅनिक मॅटर असतात प्लांट्स किंवा ॲनिमल, ते कुजलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्याच्यापासून हे फूड मिळवतात. दे रिप्रोड्यूस सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. एक्झाम्पल्स डिकर्सिस्ट, कॅन्डिडा, मशरूम्स.
Next microorganism is algae. The size is approximately 10 micrometer to 100 micrometers and they are aquatic. काय असतात तर पाण्यामध्ये राहणारे असतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक असतात, युनिसेल्युलर असतात आणि ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन असते. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो आणि फोटोसिंथेसिसची प्रोसेस जस्ट लाईक अ प्लांट. फॉर एक्झाम्पल्स क्लोरेला अँड क्लॅमिडोमोनास. अल्गाईचे युनिसेल्युलर असतात आणि कधीकधी सम ऑफ मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर सुद्धा असतात अँड कॅन बी विजिबल बाय आवर आईज. नेक्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम इज व्हायरसेस. The size is approximately 10 nanometer to 100 nanometers. Nowadays, pandemic is going on. Most of the countries are affected by the virus, whose name is COVID-19. Generally, viruses are not considered as a living thing. They are said to be organisms at the age of living and non-living, and they are studied under microbiology. दॅट मीन्स व्हायरसेसला लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगच्या मधलं समजलं जात असते आणि त्याचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीच्या माध्यमातून केला जातो. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दॅट इज दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with the electronic microscope. Viruses is a long molecule of DNA, deoxyribonucleic acid, or RNA, that is ribonucleic acid. They covered by a protein coat. Viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. They destroy the host cell and become free. These free viruses again infect new cells, and at last viruses cause many diseases to plants and animals. व्हायरसेस फक्त आपण अंडर मायक्रोस्कोपच ऑब्झर्व करू शकतो, अदरवाईज आपण त्यांना पाहू शकत नाही. व्हायरसेस फक्त प्लांट्स किंवा ॲनिमल्सच्या बॉडी सेल्समध्येच ते जिवंत राहू शकतात. डू यू नो ह्युमन्स पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस आणि कोरोना व्हायरससारख्या व्हायरसपासून इन्फेक्ट होऊ शकतात. तर कॅटल म्हणजे जे गाई बैल असतात ते पिकोरोना व्हायरसने इन्फेक्ट होऊ शकतात. प्लांट्स टोमॅटो विल्ट व्हायरस, टोबॅकोला मोसॅइक व्हायरस एट्सेट्रा. आणि बॅक्टेरिया बॅक्टेरियोफेज म्हणजेच व्हायरसेस अटॅक ऑन बॅक्टेरिया. इंटरनेट इज माय फ्रेंड. नेटवरून तुम्हाला काही माहिती कलेक्ट करायची आहे. Collect the pictures and characteristics of different microbes. Prepare a chart. In this way, we have completed our first lesson, that is living world classification of microbes. तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर हा लेसन 2 to 3 times चांगला मन लावून वाचायचा आहे. त्याचे हार्डवर्ड्स जे तुम्हाला वाटत आहे त्याचे मिनिंग शोधायचे तुम्हाला. देअर आफ्टर वी विल मूव टू द एक्सरसाइज पोर्शन. आता तुम्ही तो लेसन 1 ते 2 वेळा चांगल्या प्रकारे जर वाचला तर तुम्हाला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत आहे ते शोधून तुम्ही ठेवायचे आहे. नंतर एक एक्सरसाइजच्या पोर्शनवर सगळ्या क्वेश्चन आन्सर्सवर मी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला टाकणार. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं करेक्टली काय आहेत हे सांगण्यात येईल आणि अशा प्रकारे तो फर्स्ट चॅप्टर जो आहे तो आता कम्प्लिटली क्लोज होईल. देअरआफ्टर वी विल स्टार्ट विथ द अपकमिंग व्हिडिओ ऑन चॅप्टर 2, दॅट इज हेल्थ अँड डिसीज. तर याच्यामध्ये आपल्या हेल्थशी रिलेटेड आपण काय प्रिकॉशन घेतल्या पाहिजे, कसं आपण डिसीजेसपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे याची माहिती आपण अपकमिंग येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहे. तर बिफोर दॅट जो येणारा व्हिडिओ राहील पहिला व्हिडिओ या व्हिडिओनंतरचा, त्यामध्ये सर्वात पहिले एक्सरसाइज पोर्शन आपण चॅप्टर 1चा डिस्कस करणार, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिणार आणि नंतर त्यानंतरचा जो व्हिडिओ राहील तो राहील चॅप्टर 2चा हेल्थ अँड डिसीजचा. So stay at home, be safe, keep studying at home, and thank you for watching.